भीमशिला केवढी मोठी आहे ती. आमच्या पाठी आहे केदारनाथ धामचं मंदिर, 4 धाम पैकी एक धाम. माझ्या बर्थडे दिवशी मी ट्रेक करून मी महादेवाला केदारनाथ मध्ये भेटायला जाते. महादेव मी येते. बर्थडे गिफ्ट. इथे माणसं कमी आणि बघा खेचरच जास्त आहेत. 2 तासात 2-2.5 किलोमीटरच झालंय. फायनली आम्ही बेस कॅम्पला पोहोचलोय. कशा बसे हालत बेकार झालेली आहे आमची. ऑक्सिजनची कमी आहे त्याच्यामुळे धाप लागते. हात पाय गळलेले आहेत, तोंडातनं शब्द फुटत नाहीत. पूर्ण मस्त आरती रेकॉर्ड करायचं आमचं प्लॅनिंग आहे. पण इथे थंडी एवढी आहे काय काय सुचत नाही. हे बघा किती लोकांनी इथे असे दगड रचून ठेवलेत. नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आहे 26 मे, वृषालीचा वाढदिवस. तर आता रात्रीच तिला मी विश केलंय. आता रात्रीचा 1 वाजलाय की पहाटे सकाळचा 1 वाजलाय म्हणायचं. पहाटेचे 1 वाजलेत. त्याच्यामुळे मी पूर्ण 24 तास सेलिब्रेट करतोय उठल्यापासून. तर आता मी तयारी वगैरे केली आहे. हे बघा ट्रेकसाठी वर चालले 5 मिनिटं ट्रेकसाठी आम्ही निघालोय इथून. आमचा स्टे गुप्तकाशी कुठे होता? गुप्तकाशी ना? गुप्तकाशी. गुप्तकाशीला होता. इथून आम्ही आता सीतापूरला जातोय. मग सीतापूरवरून गौरीकुंड आणि तिथून खरा आमचा ट्रेक सुरू होईल. आता किती वाजता होते काय माहिती, ट्रॅफिक मिळतंय की नाही. आय होप आम्ही लवकर पोहोचू आणि लवकर ट्रेक सुरू करू, तसं आम्ही लवकर पोहोचू. तर चला आम्ही आता ट्रेकिंगला सुरुवात करते. टू यू हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर वृषाली, हॅपी बर्थडे टू यू. तर खूप भारी सरप्राईज होतं. पण तुम्हाला गंमत सांगते, बर्थडे सेलिब्रेशन आमचं झालं नाही पण थांब ना, गंमत सांगते. आतमध्ये गेलं आमच्यातल्याने एक बोलते अरे बर्थडे सेलिब्रेशन करताय आणि दरवाजा ओपन केला तर एक झलक मला मिळाली. बाहेर आली. ऐक पण ना ते मी शॉक झाली. अजिबात मला वाटलं नव्हतं खोटं फसवून मला घेऊन आले. तरी मी म्हणते हा बाहेर कसा पडत नाहीये माणूस बॅग घेऊन. ऐक माझ्या लाईफ मधला सगळ्यात बेस्ट म्हणजे बेस्ट बर्थडे होता हा. कारण बघा ना यार, सगळ्यांनी एवढं छान सेलिब्रेशन केलंच, पण माझ्या बर्थडे दिवशी मी ट्रेक करून मी महादेवाला केदारनाथ मध्ये भेटायला जाते. महादेव मी येते. बर्थडे गिफ्ट. बर्थडे गिफ्ट माझं मी तुम्हाला बोलली होती ना 3 सरप्राईज, त्यातली मी 2 तुम्हाला सांगितली. एक म्हणजे फ्लाईटने ट्रॅव्हल, फ्लाईटचं फर्स्ट माझी फ्लाईट, आणि दुसरं म्हणजे माझा बर्थडे केदारनाथमध्ये. अजून तिसरा आहे ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन. तर तुम्ही बघू शकता इकडे खूप लांबपर्यंत ट्रॅफिक लागले. सीतापूर इथून 3 किलोमीटर आहे आणि तिथून गौरीकुंड 5 किलोमीटर आहे. असं 8 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. एक मिनिट डिस्टन्स आहे आणि आम्ही चालत चाललो आहे. इथून 8 किलोमीटर आम्हाला चालत जायचं आहे. त्याच्या पुढे 22 किलोमीटर आम्ही निघालो आहे. ट्रॅफिक कधी सुटेल काय माहीत, तर म्हटलं की चला पायी चालत आपण जाऊ, इथेच उशीर व्हायला नको. आम्ही जवळजवळ 3:45ला चालायला सुरुवात केली. आता किती वाजले सागर? 5 वाजले. आम्ही चालतोय 1 तास झाला आणि अजून आम्ही आत्ता सीतापूरला पोहोचलो आहे. तिथे आम्हाला ट्रॅफिक होतं म्हणून आम्ही मग चालतच आलो सीतापूरपर्यंत. आणि आता इथून 6 किलोमीटर गौरीकुंड आणि तिथून मग आमचा ट्रेक सुरू होईल. अजून 30 किलोमीटर चालायचं आहे. अजून आमचा ॲक्च्युअल ट्रेक नाही सुरू झाला आहे. आम्ही जवळजवळ आत्तापर्यंत 5-6 किलोमीटर चाललो आहे. बघू आताच थोडं दम लागायला लागला आहे, पण वी कॅन डू इट. तर आम्ही इथे रजिस्ट्रेशनच्या इथे थांबलो आहे. हे बघा आमचं इथे रजिस्ट्रेशन होईल, चेकिंग. जास्त काही लाईन नाही मिळाली आम्हाला, थोडीशीच लाईन होती. तर रजिस्ट्रेशन करून मग आम्ही पुढे निघू. तर आमचं लगेच रजिस्ट्रेशन झालं आणि आम्ही पुढे आलो. थोडा वेळ थांबलो आणि हे सगळे चालत निघाले होते. इथून 6 किलोमीटर गौरीकुंड आहे. तर माझं लक्ष टॅक्सीवरच होता. आम्हाला मग पटकन टॅक्सी मिळाली. आम्ही सगळे टॅक्सीत आता बसलो आहे. तर थोड्या वेळात आम्ही पोहोचू गौरीकुंड, मग तिथून आमचा ट्रेक सुरू होईल. तर आता आम्ही गौरीकुंडपाशी पोहोचलो आहे. तर म्हटलं इथेच नाश्ता करून घेऊ. तर आम्ही इथे चहा पितोय आणि आमचा इथे बघू शकता तुम्ही इथे पराठा बनतोय. तर आम्ही चहा आणि पराठा आताच खाऊन घेतो आणि खाऊन झाल्यावर मग आम्ही आमची जी मेन ट्रेक आहे 22 किलोमीटरची ती आम्ही सुरू करणार आहोत. बरोबर 7:15 वाजता आम्ही गौरीकुंडवरून ट्रेक करायला सुरुवात केली आहे. थोडंसं चालत
20-25 मिनटं आम्ही पुढे आलो आहे आणि आमची काही मंडळी आहेत ती पुढे निघून गेली आहेत. आम्ही नाश्ता करत मागे राहिलो आणि काही आहेत थोडीशी ती मागे आहेत. तर गरमी आहे खूप, म्हणजे गार आहे पण चढाव आहे ना त्याच्यामुळे खूप गरमी होते आणि नुसते घोडे तुम्ही बघू शकतात. गर्दी तर आहे, सगळं मिक्स आहे. हां, आणि तुम्हाला दाखवते माझ्या समोरचा व्ह्यू. हा बघा, हा डोंगर आणि खालती बघा अशी नदी, दरी आणि हे बघा असे पहाड. खूप मस्त वाटते, खूप मस्त वाटते. आणि एवढंच, चला बघू आता. मी मध्ये मध्ये मी तुम्हाला सांगेन कसं काय काय ते, पण तुम्ही पाठीमागे बघू शकता. डेंजर डेंजर. साईड हो सागर. आम्ही कंटिन्युअस 5 किलोमीटर चाललो आहे आणि आता इथे थांबलो आहे. नाही, 4-1 किलोमीटर झालं. 2 बाई असं वाटते की 4-5 किलोमीटर चाललो आहे, पण हे म्हणतात की 2च किलोमीटर चाललं आहे. अजून 20 किलोमीटर आहे. बाप रे, असं वाटते 4-5 किलोमीटर चाललो. अजून 15 आहे असं म्हणतात, पण ते बोर्ड आणि कोण कोण सांगतात की ते जुने बोर्ड आहेत. आता नक्की किती किलोमीटर आहे नाही माहीत आम्हाला. तर थोडा वेळ आम्ही इथे बसणार, थोडं पाणी वगैरे पितोय. बाई आता मारलंच असतं मला. ओके, तर आमचा पार्टनर हरवला होता, तर आम्ही त्याला कसे शोधलं तुम्हाला दाखवते. हे इथे इलेक्ट्रिक, बापरे, हे इथे असे स्ट्रीट लाईटचे प्रत्येक खांबाला नंबर आहेत. मग आम्ही सांगतो तू 55 ला, आम्ही 51 ला, 54 ला, आम्ही 53 ला, 52 ला असं सांगून मग आम्ही शोधलं. तर मेथड ऑफ कम्युनिकेशन. हां, तर आता आम्ही थोडंसं हे करून आम्ही पुढची ट्रेक सुरू करणार आहोत. आता वाजले किती? घाम आला एवढा 15 डिग्री मध्ये. खूप हो, घामाघूम झालो आहोत आम्ही. बघा खूप इथे. आता गेल्यावर एक डिटेल व्हिडिओ बनवूया काय आणायचं नाही ते. हां, आम्ही 10 गोष्टी घेऊन आलोय 10 किलोच्या. हे बघा असे घोडे जातात. तर आमचा अर्धा 50% प्रवास झालाय आतापर्यंत आणि 12 किलोमीटर अजून 12.5 किलोमीटर बाकी आहे. आणि तरी आम्ही 20 किलोमीटर तरी चाललो, कारण सकाळी आम्ही 4:45 वाजल्यापासून चालतो. तर आता किती वाजले? 9:15 वाजले. 4:45 ते 9:15. पण आम्ही जो पहिला टप्पा आहे ना तो खूप फास्ट कव्हर केला. हां, आणि पुढे रामबाडाच्या पुढे जरा टफ आहे असं म्हणतात. आता बघू आम्ही किती वाजेपर्यंत पोहोचू. आणि भरपूर ऊन आहे, अजिबात थंडी नाही. आम्ही थंडीचे कपडे घालून आलो, पण लिटरली घामाने भिजलोय. इकडे ऊन आहे मरणाचं. आणि बॅगा आम्ही एकमेकांकडे ट्रान्सफर करत चाललोय. हो, आणि हे दादा माझे भाऊ इथे येऊन आता आमची ओळख झाली. आणि दादा खरंच खूप हेल्प करतात मला माझी बॅग थोडं घ्यायला. तर आता आम्ही थोडासा इथे आराम केला. आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो. हां, थोडा वेळ आम्ही इथे थांबलो. जरा पाणी तोंडावर मारलं, गारगार वाटलं. आम्हाला 2-2.5 वाजतील वाटतं. अजूनही 10 किलोमीटर दाखवतं आहे इथून. तर चालतोय पण खूप ऊन आहे, त्याच्यामुळे खूप घाम येतोय आणि दमायला पण झालंय. कसं वाटलं? गार वाटलं. तर आम्ही थोडं चालत पुढे येतोय. थोडंसं 200-300 मीटर आम्ही चालतो, थांबतो, थोडंसं पाणी पितो. ड्रायफ्रूट्स घेऊन आलो आहे, ते थोडे खातोय आणि हळूहळू चालतोय. तर खूप ऊन होतं. मी म्हटलं महादेवा प्लीज थोडंसं ऊन कमी कर. आणि खरंच एक मोठा ढग आला आणि ऊन पूर्ण असं कवर झालं. त्यामुळे थोडंसं दमायला होत नाही आहे, बरं वाटते. आणि गर्दी तर आहे, तुम्ही बघू शकता. तर चाललोय आम्ही. सागर, दमलास? मला तर झालंय, आता बराच वेळ झाला ट्रेकिंग करून. किती किलोमीटर दाखवते? 10. हा, कधीपासून 10 दाखवतंय? 9.8 9.8. म्हणजे आम्ही 200 मीटरच चाललोय. असं वाटतंय 2 किलोमीटर चाललोय. खूप गर्दी आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा, चला आम्ही निघतो पुढच्या ट्रेकसाठी. कधीपासून आम्ही चालतोय 500 मीटरच चाललोय. अंतर संपत नाही. एकदम भरपूर मोठा चढाव. त्यात हे असे पुढे गाढव डोलीवाले, त्याच्यामुळे थांबावं लागतं. ढकलून जातात अक्षरशः. थांबा, तुम्हाला दाखवते सीन. इथे माणसं कमी
आणि बघा खेचरच जास्त आहेत. अजून 10.5 किलोमीटर पण आम्ही करणार. हे बघा हेलिकॉप्टर पण जाते. डेंजर. चला आता आम्ही पोचलोय रामवाडा आणि इथून आता खरी आमची चढाई सुरू होईल. त्या डोंगराच्या पलीकडे आम्हाला जायचं आहे. जाम दमलोय जाम. होतच नाही आहे 500 मीटर पण जात नाही हो. आणि असं वाटतंय की आम्ही 1-2 किलोमीटर चालतोय. तुम्ही बघू शकता. आता हा प्लेन रस्ता आहे, नाही तर सगळा रस्ता असा चढावासा पायऱ्यांचा आहे. नाही हे बघा असं झिगझॅग वरती चालत जाऊन त्या हिमालय तिथे हे दिसतोय बघा. हिम पर्वत बघा तिकडे जायचं आहे आम्हाला. अजून 9 किलोमीटर तरी बाकी आहे. हळूहळू चालतोय. दुपारचे आता किती वाजलेत सागर? आता वाजलेत 11:30. 9:30 ते 11:30. 2 तास आपण किती चाललो? 2 तासात 2-2.5 किलोमीटरच झालंय. खूप असं झिगझॅग आहे. हा बघा हा ब्रिज. ह्या ब्रिज पासून असली गेम सुरू होत आहे. फायनली आम्ही बेस कॅम्पला पोचलोय. कसे हालत बेकार झालेली आहे आमची. एक तर ऑक्सिजनची कमी आहे, त्याच्यामुळे धाप लागते आहे, त्यात थंडी आहे, त्यात दमाला झालंय, पाय दुखतात. नाही त्यात 3:45 वाजल्यापासून चालतोय. 10-12 तास चालतोय. म्हणजे जेवलो नाही आहोत. असंच काय ड्रायफ्रुट्स वगैरे तुम्हाला बेस कॅम्प दाखवतो. इथून अजून पुढे 2.5 किलोमीटर आम्हाला जायचं आहे चालत. अजून थोडा स्टॅमिना पाहिजे. चला बाय. जवळजवळ 1 तास आम्ही चालतोय. अजून काय आमचा टेंट जवळ आला नाही. तिकडे टेंट आहे. हालत बेकार. खूप थंडी आहे इकडे. गारगार वाटतेस. हालत बेकार. आणि दर्शनाची लाईन 3-3, 4-4 किलोमीटर दूर लागली आहे. तर आम्ही जाणार, पटापट फ्रेश होणार आणि आम्ही पण लाईनमध्ये लागणार आहोत. फायनली आम्ही डेस्टिनेशनला पोचलेलो आहोत. हात पाय गळलेले आहेत, तोंडातनं शब्द फुटत नाहीत. पाय पुढे पडत नाही आणि माझा आवाज बदललेला आहे. आणि आता आम्ही चाललोय टेंटमध्ये. चला तर थोडा आराम करतो आणि आम्ही दर्शनाच्या लाईनीत जातो. तोपर्यंत आहे ना नजारा दाखवला. हो चला. तर नमस्कार मंडळी. थंडी भरपूर वाढलेली आहे. आम्ही पूर्ण आता कपडे घातले आहेत आणि आम्ही आरतीसाठी निघालो आहे. 6:30 आरती असते, पण त्याच्या आधीच खूप गर्दी होते, त्याच्यामुळे आम्ही आता 5:30 तिथे जाऊन बसतो आहे. बघू आरती मिळते का, कारण दर्शनासाठी 12-15 तासाची लाईन आहे. आणि दोघांचीही तब्येत बिघडली आहे. दोघांना ही कणकण सुरू झाली. आम्ही आता गोळी घेतली. एक्स्ट्रीम टेम्परेचर, कोल्ड टेम्परेचर, खूप एक्झॉशन झालं आहे, डिहायड्रेशन झालं आहे, सगळं एकत्र आलं आहे. त्याच्यामुळे आम्ही लाईनीत नाही जात आहे, पण आम्ही आरतीला जातो आहे. चला तुम्हाला दाखवतो आरती. नमस्ते. तर आता आम्ही कुठे येऊन बसलो मी तुम्हाला दाखवतो. एकदम बढिया जागा भेटली आहे. तर आम्ही खूप कष्ट करून ही जागा भेटली आहे, आम्हाला मिळवली आहे. अगदी मंदिराच्या समोर आरती चालू झाली की आम्ही थोडे अजून पुढे जाऊ. 6:30 आरती असते. आता 6:21 झाले. तर आता थोड्याच वेळात आरती, मग आम्ही तुम्हाला पण आरती दाखवतो. पूर्ण मस्त आरती रेकॉर्ड करायचं आमचं प्लॅनिंग आहे. पण इथे थंडी एवढी आहे, काय सुचत नाही आहे, एवढी थंडी आहे इथे, भयंकर. भेटू आपण आरतीला.
को चाहिए गरम है तर आता आम्ही आलो आहोत भीमशिला बघायला. आमच्या आम्ही पाठीमागे म्हणजे तुम्ही बघू शकता. भीमशिला पाहिली आम्ही, आमच्या पाठीमागेच आहे. 2013 मध्ये जे समोर काही फ्लड आलं होतं तेव्हा एक मोठी अशी शिला येऊन मंदिराच्या पाठीमागे राहिली. त्याच्यामुळे ह्या मंदिरात म्हणजे मंदिराला नुकसान नाही झालं. हा, त्याच्यावरून असा फ्लो आणि तर ती डिवाइड शिला झाला. मी तुम्हाला जवळून दाखवतो. सध्या आम्ही जिथे आलोय ना ते दाखवतो. इथे तुम्ही असं बघत असाल तेव्हा मी झूम करून दाखवतो तुम्हाला. आणि तुम्ही इथे बघू शकतात की किती जणांनी असे दगड रचलेत. का रचतात काय माहित नाही. विष मागतात. हा, विष मागायची आणि असं करायचं. हे बघा किती लोकांनी इथे असे दगड रचून ठेवलेत. नुसते इथेच नाही तर या बाजूला पण आहेत. पूर्ण हा एरिया भरलेला आहे. आणि पाठीमागे जे तुम्हाला ढग दिसत ते ढग नाही आहेत, ते आहेत हेमपर्वत. नाव आठवे ना. काय माहित नाही. चला आता आपण भीमशिला बघायला भीमशिला पाठवून बघूया मंदिराच्या. हे आता आम्ही मंदिराच्या पाठच्या बाजूला आहे. इथे त्रिशूळ आहे. वेळ आहे, कदाचित तुम्हाला दिसत नसेल. हा, कदाचित कमी दिसेल, हा, पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. भीमशिला काय म्हणतात, भीमशिला केवढी मोठी आहे ती. म्हणजे तुम्ही मंदिराचा आकार बघा आणि मंदिराच्या समोर या शिलेचा आकार बघा. ही एवढी मोठी शिला त्यावेळी मंदिराच्या पाठीवर अडकली होती. जो केदारनाथचा महाप्रलय आला होता त्याच्यामुळे मंदिराला होणारं डॅमेज कमी झालं. त्याच्यामुळे आता याची पूजा करतात. तर थांबा जरा, माझी बायको गायब झाली. चा दिवस माझ्यासाठी आणि ऋषालीसाठी खूप खास आहे. कारण तुम्ही बघू शकता आमच्या पाठीमागे काय आहे. आमच्या पाठी आहे केदारनाथ धामचं मंदिर. 4 धामपैकी एक धाम. इथे येण्याचं आमचं जे नियोजन होतं, प्लॅनिंग होतं, ते फक्त एका गोष्टीच्या अवतीभोवती फिरत होतं. ते म्हणजे 26 मे. तर 26 मेला ऋषालीचा बड्डे असतो. त्याच्यामुळे मी खूप शोधत होतो की असं कोणतं टूर असं मिळेल पॅकेज आपल्याला की आपण 26 तारखेला वर राहू. कारण मला माझ्या कामाच्या व्यापामध्ये पर्सनल टूर अरेंज करणं शक्य नव्हतं. तर मग मी असं पॅकेज शोधत होतो आणि फायनली मला एक पॅकेज मिळालं, ज्या दिवशी आम्ही सकाळी चढाई चालू करणार असतो आणि 26 तारखेला पोहोचणार असतो. तर आम्ही सकाळी म्हणजे जवळपास रात्रीच 12 वाजता हिचा बड्डे सेलिब्रेट केला आणि 1 वाजता आम्ही निघालो. जवळपास केदारनाथला संध्याकाळी 3:30 वाजता पोहोचलो. 3:30-4 वाजता सुंदर दर्शन झालं. आरतीला अगदी समोर आम्हाला सुंदर जागा मिळाली होती. तिथे बसून आम्ही आरती बघितली. आशीर्वाद मिळाले स्वामींचे. वेगवेगळे बाबा भेटले आम्हाला. रुद्राक्ष दिली त्यांनी. तर कसा वाटला तुझा बड्डे? माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेस्ट म्हणजे बेस्ट बर्थडे आहे हा. तर मला असं कधी वाटलं नव्हतं की सगळ्यात पहिले ज्योतिर्लिंग हे मी केदारनाथ करेन. माझ्या लाईफ मधलं बेस्ट म्हणजे बेस्ट, खरंच बेस्ट दिवस होता हा. मी कधीच नाही विसरू शकत. कारण माझी लास्ट विश सागरने पूर्ण केली, ती पण माझ्या बर्थडे दिवशी. खुशी मी रडत नाहीये, खुशी के आंसू आहेत. माझी सागरने इच्छा पूर्ण केली माझ्या, ते पण माझ्या बर्थडेला सरप्राईज. इच्छा माझी पुरी करा असा प्लॅन करून खूप सागरने शोधलं खूप. आणि बर्थडे गिफ्ट मी हिला आधीच दिलं होतं, त्याच्यावर मी आता व्हिडिओ शूट करतो. तर खूप थँक्यू. धन्यवाद. कारण मी अजून काही बोलायला गेली तर मला खूप जास्त रडू येईल. आणि आधीच आमचं डोकं दुखतंय कारण इथे मायनसमध्ये टेम्परेचर आहे, ऑक्सिजनची कमी आहे, आम्ही डिहायड्रेटेड आहोत. त्याच्यानंतर इथे असं चांगलं जेवण नाही मिळत. मॅगी पराठा वगैरे असंच खावं लागतं. असे बरेचसे फॅक्टर्स आमच्यावर एक ॲट अ टाइम हल्ला करतायत. त्याच्यामुळे डोकं दुखतं, अचानक असं भिरभिरल्यासारखं वाटतं, 2 तास झोपलो. आणि हे 22 किलोमीटरचा हा ट्रेक, परत खालचे 6 किलोमीटर, 5 किलोमीटरचे 31 किलोमीटरचं चालणं आणि एक्स्ट्रीमली टफ आहे. म्हणजे ते तर आम्ही तुम्हाला आमचा एक वेगळा व्हिडिओ येईल केदारनाथ ट्रिपवर, त्याच्यात आम्ही तुम्हाला सांगू कसं काय केलं. पण खूप दमछाक झाली आहे. म्हणजे असं पडलो की झोपू शकतो एवढी परिस्थिती आहे. तर आता आम्ही चाललो आहे आराम करायला. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय, गुड नाईट.